नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 7. रविवारची ती निवांत सकाळ होती. सदाशिव पेठेतील नर्मदा सदनच्या शांत वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि दूरवर कुठेतरी चाललेल्या सुप्रभातच्या गाण्याचा आवाज ऐकू येत होता. वाड्याच्या ओसरीवर तन्मय आपल्या सायकलची साखळी दुरुस्त करण्यात मग्न होता. अंगात एक जुना मळका बनियान, हाफ पॅन्ट आणि हाताला ग्रीसचे काळे डाग लागलेला तन्मय कोणालाही बँकेचा शार्प ऑफिसर वाटला नसता. त्याच्यासाठी रविवार म्हणजे स्वतःच्या छंदांना आणि घराला वेळ देण्याचा दिवस होता. तो अत्यंत तन्मयतेने सायकलच्या साखळीला तेल लावत होता. तेवढ्यात गल्लीच्या कोपऱ्यातून टायर घासल्याचा एक मोठा आवाज आला. एक चकाकती पांढरी मर्सिडीज अतिशय वेगाने त्या अरुंद गल्लीत शिरली आणि नर्मदा सदनच्या जुन्या लाकडी कमानी समोर करकचून ब्रेक दाबून थांबली. त्या शांत गल्लीत एवढी महागडी गाडी येणं म्हणजे एक मोठी घटना होती. खिडक्यातून आजूबाजूचे लोक डोकावू लागले. गाडीचा दरवाजा उघडला आणि अमेय जहागीरदार बाहेर उतरला. चकाकते काळे बूट, अंगावर फिट बसलेला डिझायनर शर्ट, डोळ्यांवर महागडे सनग्लासेस आणि त्याच्या वावरातून दरवळणारा तो उग्र फ्रेंच परफ्यूमचा सुगंध संपूर्ण ओसरीवर पसरला. अमेयने गाडीतून उतरताच आपलं नाक अधिकच आकसून घेतलं. त्याने तिरस्काराने वाड्याच्या त्या शेवाळ उगवलेल्या भिंतीकडे, जुन्या लाकडी खांबांकडे आणि तिथे वाळत घातलेल्या कपड्यांकडे पाहिले. त्याला इथे येण्यात काडीचाही रस नव्हता. पण साक्षी आदल्या दिवशी ऑफिसमधून निघताना स्कायलाईन प्रोजेक्टची एक अत्यंत महत्वाची टेक्निकल फाईल चुकून घरी घेऊन आली होती. अमेयला ती फाईल एका महत्वाच्या झूम मीटिंगसाठी हवी होती. म्हणून वैतागून तो स्वतः पत्ता शोधत इथे आला होता. एक्सक्यूज मी. अमेयने खाली वाकून सायकल दुरुस्त करणाऱ्या तन्मयकडे ढुंकून न पाहता केवळ आवाजाच्या जोरावर त्याला साथ घातली. त्याच्या आवाजात एक प्रकारची सत्ता आणि घमेंड होती. साक्षी देशपांडे याच वाड्यात राहते का? तन्मयने शांतपणे हातातील कापडाने ग्रीस पुसत उभे राहून अमेयला पाहिले. त्याने अमेयला पाहताच ओळखले होते. साक्षीच्या बोलण्यातून ज्याचं वर्णन त्याने 1000 वेळा ऐकलं होतं, तो अमेय जहागीरदार आज प्रत्यक्ष त्याच्या समोर उभा होता. अमेयची ती पॉवर आणि क्लास तन्मयला एका क्षणात जाणवली, पण तो डगमगला नाही. हो, साक्षी इथेच राहते. तुम्ही अमेय जहागीरदार ना? तन्मयने अतिशय शांत आणि स्थिर आवाजात विचारले. अमेयने आपले सनग्लासेस थोडे खाली केले आणि तन्मयला वरपासून खालपर्यंत पाहिले. अमेयच्या नजरेत स्पष्टपणे घृणा होती. त्याच्यासाठी समोर उभा असलेला हा ग्रीसने माखलेला मुलगा एखादा सामान्य मेकॅनिक, नोकर किंवा फार तर एखादा स्थानिक मुलगा असावा. हो, तिला बाहेर बोलवा आणि सांगा की मी वाट पाहतोय. आय डोंट हॅव ऑल डे टू वेस्ट इन दिस लेन. अमेयचा आवाज प्रचंड उद्धट आणि कोरडा होता. तन्मयच्या मनात रागाची एक लहरी आली, पण त्याने आपल्या संस्कारामुळे तो राग गिळला. ती वरच्या मजल्यावर आहे, तयार होत असेल कदाचित. तुम्ही हवं तर आत येऊन ओसरीवर बसू शकता. तन्मयने आदरातिथ्याचा भाग म्हणून रस्ता दाखवला. आत? ओसरीवर? म्हणजे? अमय उपरोधिकपणे हसला. त्याने वाड्याच्या त्या जुन्या लाकडी दरवाजाकडे पाहिले आणि मान झटकली. नो थँक्स. हे ठिकाण खूपच कंजेस्टेड आणि गुदमरल्यासारखं आहे. आय विल वेट इन माय कार. अमयने पुन्हा एकदा त्या वाड्याकडे कचरा पाहिल्यासारखी नजर टाकली. तन्मयला अमेयच्या या रिजिड आणि अहंकारी स्वभावाची पहिली झलक मिळाली होती. त्याला जाणवलं की साक्षी ज्या चकाकीच्या मागे धावत आहे, त्या चकाकीच्या मागे इतका भयानक अहंकार दडलेला आहे की तो समोरच्या माणसाला माणूस मानायलाही तयार नाही. तन्मयने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि तो साक्षीला हाक मारण्यासाठी जिने चढून वर गेला. 2 जगांची ही पहिली भेट ठिणगी टाकून गेली होती. नर्मदा सदनच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या त्या आलिशान मर्सिडीजने संपूर्ण गल्लीचे लक्ष वेधून घेतले होते. साक्षी धावतच जिने उतरून खाली आली. अमयला तिथे त्या अरुंद गल्लीत आणि जुन्या वाड्यासमोर पाहून तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. तिला भीती होती की अमय तिचे हे मध्यमवर्गीय जग पाहून तिच्याबद्दलचे मत बदलून टाकेल. सर सॉरी, रिअली सॉरी. तुम्हाला अशा ठिकाणी स्वतःहून यावं लागलं. तुम्ही फोन केला असता तर मी स्वतः ऑफिसला आले असते. साक्षी धापा टाकत म्हणाली. तिच्या आवाजात अतीव अपराधीपणा होता.
अमयने गाडीला टेकून उभे राहत आजूबाजूच्या जुन्या पडक्या भिंतींकडे आणि उघड्या गटारांच्या झाकणाकडे तिरस्काराने पाहिले. इट्स ओके साक्षी, पण तुझ्या घराचा पत्ता शोधणं म्हणजे एखाद्या भूलभुलैयामध्ये किंवा एखाद्या जुन्या काळात फिरण्यासारखं आहे. ही स्कायलाईनची सर्वात महत्वाची फाईल आहे. यात काही तांत्रिक बदल झाले आहेत. मला उद्या सकाळी 9 वाजता त्याचा पूर्ण रिव्ह्यू रिपोर्ट ऑफिसमध्ये हवा आहे. असं म्हणून अमयने ती जाडजूड फाईल जवळपास तिच्या अंगावर भिरकवल्यासारखी दिली. साक्षी ती फाईल हातात घेऊन मान खाली घालून गप्प उभी राहिली. अमयची ती उद्धट वागणूक तिला जाणवत होती, पण त्याच्या प्रभावाखाली ती गप्प होती. तन्मय गॅलरीतून हे सर्व पाहत होता. त्याचा संयम आता सुटला होता. तो शांतपणे खाली आला आणि साक्षीच्या बाजूला येऊन उभा राहिला. साक्षीने ही फाईल उद्या दिली असती तरी चाललं असतं ना मिस्टर जहागीरदार? आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस हा कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी असतो. तन्मयने अतिशय स्पष्ट पण शांत आवाजात विचारले. अमयने आता आपली नजर वळवून तन्मयकडे थेट पाहिले. त्याने तन्मयला वरपासून खालपर्यंत अशा नजरेने पाहिले जणू तो एखादा क्षुद्र जीव आहे. ओ, संडे. माझ्या डिक्शनरीत सुट्टी नावाचा शब्द नसतो. प्रगती करायची असेल तर घड्याळाचे काटे विसरावे लागतात. आणि मुळात तू कोण आहेस? मला काम कसं करावं हे शिकवणारा? मी तन्मय, साक्षीचा बालमित्र आणि व्यवसायाने बँकर आहे. तन्मयने आपला संयम कायम ठेवत आणि अमयच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले. बँकर? ओ, आय सी. अमय उपरोधिकपणे हसला आणि त्याने आपल्या महागड्या सुटाची बाही नीट केली. एका लहानशा सरकारी बँकेत बसून पासबुक प्रिंट करणारं किंवा लोकांसाठी रांगेत उभं राहणारं काम करत असशील. म्हणूनच तुला सुट्टीचं महत्व वाटतंय. ओरियन ग्रुपमध्ये आम्ही जगाचा इतिहास लिहितो, कोणाचं पासबुक नाही. वी क्रिएट हिस्ट्री. आमच्या एका निर्णयावर हजारो लोकांचं भविष्य अवलंबून असतं. त्यामुळे आम्हाला 24 तास ऑन ड्युटी राहावं लागतं. साक्षीने तन्मयच्या हाताला स्पर्श करून त्याला गप्प राहण्याची विनंती केली, पण तन्मयने आज मागे हटायचे ठरवले नव्हते. काम कोणतंही असं मिस्टर जहागीरदार, माणुसकी आणि समोरच्याचा आदर या दोन गोष्टी कोणत्याही मोठ्या व्यवसायापेक्षा मोठ्या असतात. तुम्ही जगाचा इतिहास लिहित असाल, पण तुम्हाला स्वतःच्या संस्कृतीचा आणि माणसांचा आदर करण्याचा धडा गिरवायला कदाचित वेळ मिळाला नसावा. व्यवसायात नफा मिळवणं सोपं आहे, पण विश्वास मिळवणं कठीण असतं. अमयचा चेहरा रागाने लाल झाला. त्याला आजवर त्याच्या साम्राज्यात कोणीही अशा प्रकारे प्रत्यक्षपणे उत्तर देण्याची हिंमत केली नव्हती. अमयने साक्षीकडे पाहिले, जी या दोघांच्या वादात पूर्णपणे पिचली जात होती. साक्षी, तुझ्या या मित्राला सांग की माझ्याशी कसं बोलायचं ते. त्याची ही फालतू तत्वज्ञान ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. पण एक लक्षात ठेव, तुझ्या मित्राच्या या जिभेमुळे तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते, हे कदाचित त्याला माहीत नसावं. अमयने धमकीवजा थंड स्वरात म्हटले आणि गाडीचा दरवाजा जोरात आपटून तो आतमध्ये बसला. मर्सिडीज वेगाने निघून गेली आणि गल्लीत फक्त धूर आणि शांतता उरली. साक्षीने रागाने तन्मयकडे पाहिले. काय गरज होती त्याने हे सगळं करण्याची? तुला माहितीये ना, ते माझे बॉस आहेत. माझं करिअर उद्ध्वस्त झालं असतं तर? तुझं करिअर माणसांच्या अपमानावर उभं राहणार असेल तर ते नको असलेलं बरं साक्षू. तन्मय इतकंच म्हणाला आणि शांतपणे वाड्यात निघून गेला. नर्मदा सदनच्या भिंतींनी आज पहिल्यांदा दोन वेगवेगळ्या विचारांच्या युद्धाचा अनुभव घेतला होता. अमय जहागीरदारची ती चकाकती पांढरी मर्सिडीज वाऱ्याच्या वेगाने गल्लीतून निघून गेली. मागे फक्त धुराचा लोट आणि उडालेली धूळ उरली. साक्षी तिथे सुन्न होऊन उभी होती. तिचा श्वास जोरात चालला होता आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. गाडी दिसेनाशी होताच ती ताड ताड जिने चढून वर आली आणि गॅलरीत उभ्या असलेल्या तन्मयवर तुटून पडली. त्याने काय झालंय तुला? काय गरज होती तुला अमय सरांशी असं उद्धटपणे बोलायची? तुला साधी कल्पना तरी आहे का ते कोण आहेत? पुण्यातल्या कॉर्पोरेट जगतात त्यांचं नाव चालतं. तुझ्या या वागण्यामुळे माझी नोकरी आजच्या आज जाऊ शकली असती, याची तुला जाणीव आहे का? साक्षीचा आवाज रागाने आणि काळजीतून रडवेला झाला होता.
तन्मयने सायकल दुरुस्त करून काळे झालेले आपले हात कपड्याने पुसले आणि अतिशय शांतपणे तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक प्रकारची करुणा होती. साक्षू, नोकरीपेक्षा तुझा स्वाभिमान आणि माणसाचा आधार खूप मोठा असतो ग. तो माणूस तुला एक जिवंत माणूस म्हणून नाही, तर फक्त एक फाईल पूर्ण करणारं मशीन म्हणून बघतोय. तुला हे जाणवत कसं नाहीये? ते प्रोफेशनल आहेत तन्या. त्यांच्यासाठी रिझल्ट महत्वाचे असतात. तुला त्यांचं ते कॉर्पोरेट जग आणि त्यांची पॅशन कधीच कळणार नाही. तू फक्त पासबुक प्रिंट करण्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाहीस. साक्षी ओरडून म्हणाली आणि पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री नर्मदा मध्ये जेवणाचं ताट तसंच राहिलं. तन्मयला झोप लागली नाही. तो गॅलरीत रेलून बसला होता आणि रात्रीच्या काळोखात समोरच्या जुन्या वाड्याच्या छताकडे पाहत होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याने आज पहिल्यांदा आम्ही जागीरदारच्या डोळ्यात पाहिले होते. त्या डोळ्यात बुद्धिमत्ता होती, चमक होती, पण माणुसकीचा अंशही नव्हता. तिथे फक्त स्वतःचा फायदा, सत्ता आणि अफाट अहंकार होता. तन्मयने आपल्या बँकिंग करिअरमध्ये आजवर अनेक मोठे क्लायंट्स आणि उद्योगपती पाहिले होते. त्याला माहिती होतं की अमेय जागीरदार हा गुन्हेगार किंवा व्हिलन नव्हता, पण त्याचा हा अति अहंकार आणि त्याची ही रिजिडिटी, अति ताठरपणा त्याला कधीही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. अमेय सारखी माणसं जेव्हा स्कायलाईन सारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या मोहात पडतात, तेव्हा ते नियमांकडे आणि माणसांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. साक्षी या माणसाच्या खरोखरच प्रेमात पडली आहे की अमेयच्या त्या ग्लॅमरस श्रीमंतीच्या मोहात? हा प्रश्न तन्मयला आतून सतावत होता. त्याला जाणवले की अमेय जहागीरदार हे फक्त एक नाव नाही, तर ते एक वादळ आहे, जे साक्षीच्या साध्या मध्यमवर्गीय आयुष्याचा डोलारा क्षणात उद्ध्वस्त करू शकते. तन्मयने आज स्वतःशीच एक शपथ घेतली. काही झाले तरी तो साक्षीला या वादळापासून वाचवेल. पण अडचण ही होती की साक्षी आता स्वतःहून त्या वादळाच्या दिशेने धावत होती आणि तन्मयचा हात झटकून टाकत होती. त्या रात्री तन्मयने गिटार हातात घेतली, पण तारा छेडण्याची त्याची हिंमत झाली नव्हती. आज सुरांमध्ये ती गोडी उरली नव्हती. क्षण मोहाचा आता त्याच्या काळजाला स्पर्श करू लागला होता, पण त्या स्पर्शात थंडवा नव्हता, तर दाह होता. त्याने रात्रीच्या निवांत शांततेत आकाशाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटला. साक्षी, आज तू ज्याला प्रकाश समजून त्याकडे झेपावते आहेस, तो कदाचित तुला पूर्णपणे जाळून टाकेल असा वनवा असू शकतो. देव करो आणि माझे हे वाटणं खोटं ठरो. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.